किती भाकरी करतेस? तू किती खाणार आहेस? मी अर्धीच खाणार आहे. का ग? का ग म्हणजे आता भूक पाहिजे की नको? अगं खात जा ग, खाशील तर उशील. हे म्हशे आटप लवकर, भुका लागली ती. ए माकडा ग बस, होईल तवा गप खायचं. काय बघतोयस? हेच अं? आज दिवसभर शेतात काम केलंस, कंटाळी असशील ना? कंटाळली? कंटाळा कसला? आता आपल्या माणसांबरोबर आपल्या शेतात काम केल्यावर कंटाळा येतोय. आपल्या म्हणजे आपल्या म्हणजे हा सांग ना, आपल्या म्हणजे काय सांग ना. हा काय? आपल्या- काय सांगायचंय? हा ए आपलं ते जावं बाहेर, जा बाहेर. इथं बायानवली चुली पुढं काय करतोय रे? उठ जा. हाय बाहेर. आणू उठ, मी भाकरी करते. आता करते ना मी, तू भाजून घे. सुजाता उठ, इकडे बस. सुजाता, कसं वाटतंय ग शेतात काम करून? भारी वाटतंय. अगं एक दिवस काम केल्यावर भारीच वाटतंय. आम्हाला ही रोजचं झालंय बघ. रोज करावं लागलं की मग कटाळशील बघ. कंटाळा कशाला येईल? माई, आता जर का हेच माझ्या नशिबात आलं तर मला करायला नको का? नको ग बाई, ही शेती सुखाची नाही. कष्ट करणाऱ्यालाच कळतं या. आई तर सावलीत बसून खाणाऱ्याला भाकरीची किंमत नाही कळत. तू आपली नोकरी करतेस तीच बरं आहे. सुजाता, तुला आहे का ग शेती? हो आहे की आमची शेती, पण आमची शेती काका करतात. आता आम्ही पुण्याला राहतो आणि शेती गावाला, मग आम्हाला काही गावाला जाण्यासारखं होत नाही. मग काका सगळी शेतीची कामं तिकडे बघतात. अगं तू पुण्याला राहतेस आणि तुझी शेती गावाला, आणि मग शेती तुझ्या नशिबात कशी असेल ग? सुजाता, लय दिवस झालं तुला विचारीन म्हणतीय. तुझ्या घरी कोण कोण असतंय ग? मी, आई बाबा आणि बहिणीचं लग्न झालंय. तू एवढे दिवस राहिलीस, आता सुट्टी संपली की जाशील निघून तू. तुझ्या आई बापाची ना आमची काय गाठ भेट व्हायची नाही. एकदा फोन लावून दे, म्हणजे चार गोष्टी आम्ही खुशालीच्या तरी बोलू. कशाला? म्हणजे मी फोन लावून दिला असता, पण इतर रेंजचा प्रॉब्लेम आहे ना. ते आई वडिलांचं बोलणं नाही होणार तुमच्यावर. अगं मग एवढी घाबरलीस का? घाबरलीये नाही, मी फक्त सांगतेय. सुजाता, नक्की तू आणि मग या एकाच कंपनीत कामाला आहे ना? हो, एकच की कंपनीत आहे कामाला. एकच आहे. बर मग अजून किती दिवस सुट्टी आहे? अजून 4 दिवस आहे सुट्टी. बर, 4 दिवस असू दे नाहीतर महिनाभर असू दे. उरका स्वयंपाकाचं आणि जेवण करून झोपा लवकर. होय. आणि बरं जाऊ मोठा केला. आणि मी दात करतोय. दातात काय रेडको कुताडलाय काय? अजून काठी मोठी घ्यायची नाही. ग बस, आता तुला सोल पडीन आणि त्यानं दाट टोकरीन. मग हनुमंतराव जेवला का नाही?
जेवलं बाबा आमच्या घरी. का आज तुमच्या घरी का गावात कोणी वाढलं नाही बे? अरे बाबा मला एक बायको आहे, गावातनं मागून खायला मी काय तुझ्यासारखा बेवारस आहे का? ए बेवारस कोणाला म्हणतात माहितीये का? ज्याला कोणी नाहीत त्याला. मला काय आहे की अरे आयचा तू वारस, पण तुला कोण वारस आहे? असा असल्या का बिन बायकोचा बेवारस मरशील. ए आणि तुला वारस असून काय फायदा आहे का? का घरात कुत्र्याची किंमत नाही, बायको रोज जोड्या आणती तुला. अरे बाबा जोड्या नाना तरी मला बायको आहे, पण तुझं काय? तू असाच का बिन बायकोचा बेवारस मरायचास? ए माकडा तुझ्याशी आपण मी काय बस गे. मागच्या जन्मी काय कुत्रे होता कर तुम्ही? बघल तेव्हा यांची कळवण लागलेली असती. बघ की तर. अरे ह्याला सांग केला का सारखं माझ्या लग्नावर बोलतोय आणि मला बेवारस म्हणतोय. अरे पण तू माझ्या बायका पोराची माप काढायची काही गरज होती का? तू आधी मला बेवारस म्हणला आणि म्हणून मग मी याला ह्याची माप काढली. पण आता ग बसा, नाही तर तोंडच भाजी नेत नाही. पण राजाचं चुकलंच बरं का, अशी माप काढू नाही कुणाची रे. एक काम करा दोघांनी, ह्याचं पहिलं तोंड फाडा. त्या माग्याचं बरोबर आहे. या राजाच्या तोंडाच्या चिंध्या करून गावात इसकडल्या पाहिजे. अरे ग बसा, दोघं बी एकाच माळ्याचं मनी आहे तुम्ही. एक काम करा, निघा तुम्ही, जाऊ झोपाय. उठा उठा. हा अरे काय बघतोय एकमेकांकडे, उठा जाऊ. चला बोला उठा. काय तिकडे रे, तिकडे. आत्ता भांडत होता ना तुम्ही, लगेच लगा गळ्यात गळ घालून निघाली घरी. बघ की तर. अहो घडायला का? बसा खाली. बसा हनुमंतराव बसा. बसा. काय मग राजा राम बस की आता. आणि होय रे मग घ्या, त्या रानात विचारलं नाहीस, घरी गेल्यावर तरी विचारलंस का सुजाता? अरे कशाचं काय, रानातनं घरी आल्यापासून लय प्रयत्न केले, पण माय काय तिचा पिच्छा सोडी ना. मला काय वाटतं माहितीये का, आज 100% माय तिला माझ्याबद्दल आणि तिच्याबद्दल विचारणार. झालं म्हणजे घरच्याच संशय आला वाटतं. अरे तू येडाय कर मग घ्या. का तिथं तिला विचारायला चान्स भेटतोय का म्हणून घरी थांबायचं, तर इकडं आलाय सोय ह्यांचे करापलेली तोंड बघाय. अरे बाबा घरी सगळी असते ती, काय मोकाच मिळत नाही बोलायचा. मग एक काम कर आता, काय? आता घरी जा, तिला बाजूला घे आणि तिला विचार. आणि हे बघ मग घ्या, आता नाही तर परत कधीच नाही. शिपूट घाल नको, बिंदास विचार की तू. अरे पण ती मायभर झोपली असणार चुलीच्या गाळ्यात, तिला उठवाय गेले माय नानू सुटली तर. एक काम कर, घरी जा, पाणी प्याचं निमित्त काढायचं आणि तिला आवाज द्यायचा. ती बाहेर आली तर चांगलीच गोष्ट आहे. आणू नाहीतर माय आली तर मग तुझं नशीब. आणि तू रातभर बसा हातून गोट्या खेळत. नको हे नको काय, तुझा आता. आणि हे बघ, हा. तिला विचारल्याशिवाय ना आम्हाला तोंड दाखवू नको. धनिक. अरे जा, विचार कसला करते रे. अरे जा की. जा तू बिंदास जा. जा नाही तर भाजी मग. जा जा. काय मॅटर काय? हन्म्या, ह्याला काय मॅटर आहे ते समजून सांगा. जा बाजूला न्यायला. चला, तुम्हाला काय मॅटर भानगड लपडी काय का नाही सगळं समजून सांगतो. चल काय मॅटर आहे. मग आपल्याला काय कल्पनाच नाही ना. अव झोपला का काय तुम्ही? नाही बोल. मग अशी सुजाताभर स्वयंपाक करताना बोलली जरा, पण पुरकी विषय काढायच्या आधीच घाबरली बघा, म्हणून मी काय बोललीच नाही तिला. तुम्ही बोलून बघा की जरा वाईस तिला. अगं आता सकाळ उठवायचं नाही का? सकाळ बोलतो की. अहो आता काय होतंय, मागे बी नाही घरात. चांगलं खोदून खोदून विचारा तिला, म्हणजे खरं काय ती सांगेल. सुजाता, ए सुजाता, हा, जरा बाहेर ये ग. हा. तुला ना कुठल्या गोष्टीचा दमच नसतो बघ. बर ते फोटो कुठे आहे? ह्यो काय आणला? ये बस इथं.
काय झालं? अगं तुला एक विचारायचं होतं. म्हणजे मोकळ्या मनानं सांग काय आहेस. बोला की, काय झालं? अगं तुझ्यात आणि मांग्यामध्ये नक्की काय नाही ना? म्हणजे 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 काही प्रेमाविमाची भानगड नाही ना? नाही ना दादा, तसं काहीच नाहीये. आणि तसं काय असेल तर बिनधास्त सांग. सुजाता, काय म्हणते मी? नाही माहित, नाहीये तसं काय. बघ खरंच काय नाही ना? हो दादा, खरंच काय नाहीये. मी आणि मंगेश दोघं पण चांगले मित्र आहेत. बर मग ह्यो फोटो बघ. आम्ही मंगेसाठी ही पोरगी बघितली. तशी देखणी आहे पण तुझ्या इतकी नाही. स्वभावान चांगली आहे. आता मंगेच्या मायची माझी इच्छा आहे की मंगेनं ह्या पोरी बरोबर लगीन करावं. आता तू त्याची चांगली मैत्रीण आहेस तर तूच विचारून बघ की त्याला. आता आम्हीच विचारलं असतं पण आमचं काय तू ऐकणार नाही. आणि तसं काय असेल तर बिनधास्त सांग. सुजाता, काय म्हणते ग? हो हो, विचारते मी त्याला. जाते मी झोपायला. कर कुठं काय काय नाही. मग असं चोरावाने दारात काय बघतोयस? अहो ते जरा पाणी पाहिजे होतं. अरे माणसं झोपलेत, आता गप झोप. अहो पाणी. अरे लवकर यायला काय होतं रे तुम्हाला? रात बघायची नाही, दिवस बघायचं नाही, नुसतं गावभर बोंबलत हिंडायचं. अहो गावभर कुठे हिंडत होतो. हळू बोल, माणसं झोपलेत म्हणलं ना तुला. अहो म्हणजे गावभर कुठं हिंडत होतो, जरा काम होतं म्हणून वाईस बाहेर गेलतो. रात्रीची कसली कामं असते तरी तुम्हाला? गप झोप आता. अरे झोपली आहे ती. वाजले किती बघ, आणि तू पण झोप आता. वाईच पाणी. अरे सकाळ पे, एका रात्रीत नाही मरत.
अरे झोप लागे ना काय तुला का काय चावते गप झोप की आता. का ग अशी नाराज कायस? ऐक ना, मला एक बोलायचं तुझ्यासोबत. सुजाता, ए सुजाता, मंगेश इकडे ये मी. अगं रात्रीपासून बघतोय मी गप गप आहेस. करमत नाही का तुला इथं? ते मंगेश, मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. अरे वा, मला पण तुझ्याशी थोडंच बोलायचं होतं. रात्रीच बोलणार होतो पण बोल तू, पण आपण शेतात जाऊन बोलूयात का? आता शेतात कशाला? हा, असं बोलायचंय म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी जायचं असतं. असं म्हणजे कसं? असं म्हणजे हेच आपलं बरं चल तिकडे जाऊन सांगतो. हा. हा. काय झालं माई? काय नाही, येऊ दे त्यांना माघारी, मग कळल खरं काय ते. म्हणजे माय आणि दादाने हिला रात्रीच्या यायला दिसते आणि हिने सांगितलं असेल माझं मंगेशवर लय प्रेम आहे
आईला मज्जा मज्जाच मज्जा. पण ही नाराज काय? हा, बहुतेक मला सरप्राईज द्यायचा असेल. आधी नाराज आहे दाखवणार आणि मग खुश होऊन म्हणणार. मंगेश, हो? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. थांब. देवा, पावलास खरंच. हे असं काय केलंस? काय नाही, तू बोल. हा. मंगेश, अगं काय झालं? माई आणि दादांनी हा, मायन दादानी काय? माई आणि दादांनी थांब, सावकाश. हे बघ, मला माहित आहे अशा परिस्थितीत शब्द फुटत नाहीत. हे बघ, असं दीर्घ श्वास घे. घे. हा, आता मन मोकळेपणानं अगदी बिनधास्तपणे सांग. तुझ्यासाठी एक छानशी मुलगी बघितलीये. मी पण छान अशी मुलगी बघितली माझ्यासाठी. सुंदर आहे आणि स्वभाव तर अगदी मनमिळावू, प्रेमळ असा आहे. तुला सांगतो, मला आवडलेली सगळ्यात सुंदर मुलगी आहे ती. बघणार का तू? मंगेश, मस्करी नको करूस. अगं आता मस्करी कसली? काय आमचं मायन दादा डायरेक्ट मला येऊन बोलायचं, ते तुझ्याशी बोलत बसले. काय हे कोण? हीच आहे ती मुलगी. माईन दादांची अशी इच्छा आहे की तू याच मुलीवर लग्न करावं. आता हे त्यांचं नेहमीच असते. ही पोरगी चांगली आहे, ती पोरगी चांगली आहे, हिच्यावर लग्न कर, तिच्यावर लग्न कर. जाऊ दे, तू नको लक्ष दे त्यांच्याकडे. नाही मंगेश, फक्त माई आणि दादांचीच इच्छा नाहीये, माझी पण इच्छा आहे. तू हिच्याशीच लग्न करावं. तुला शोभेल अशीच आहे मुलगी. अगं पण माझा तर विचार करा, मला कुणावर लग्न करायचंय ते का मला आपलं. कधी कधी आपल्या आवडीपेक्षा घरातल्यांच्या निवडीचा विचार करायचा असतो. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा त्यांनी असा विचार केला असेल का रे? आपण त्यांना आवडू किंवा न आवडू, आपण जसं होतो तसं स्वीकारलं ना, जीव लावलाच ना रे. हे बघ मंगेश, मी जी चूक केली आहे ना, ती चूक तू नको करूस. मी माझ्या घरातल्यांना लय त्रास दिलाय, पण माई आणि दादांचा तुझ्यावर खूप जीव आहे. प्लीज त्यांचं मन नको दुखूस. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. काय म्हणतोय मी? हे बघ मंगेश, आता हे बघून काय नाही, मला काहीच ऐकायचं नाही. अरे पण तुला मी आवडत नाही का ग? प्रश्न आवडी निवडीचा नाहीये. प्रश्न काही असो, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही तेवढं सांग मला. मंगेश, मी आत्ताच त्या वाईट प्रसंगातनं बाहेर आलीये. आता परत तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? नाही. मंगेश ऐक, तू माझा विचार आता सोडून दे. तुझ्या आई वडिलांना काय वाटतंय ना, त्याचा विचार कर. आणि मला पण तेच योग्य वाटतंय. तुला काय वाटतं? मायला आणि दादाला काय वाटतं? अगं ह्याच्यापेक्षा मला काय वाटतं हे कोण विचारतं तेव्हा? तुला काय वाटतं याचा विचार करून तू जर का आधीच बोलला असतास तर. काय? काय नाही. म्हणजे माझ्या बोलण्यावर होतं का सगळं? मग तू का नाही बोललीस? मंगेश, आता राहू दे ना तो विषय. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, माझी एक एवढी इच्छा पूर्ण कर.
करशील ना? बर चल निघूयात आपण. आणि आणखी एक रिक्वेस्ट होती. काय? मी उद्या पुण्याला जायचं म्हणतीये. तू सोडायला येशील ना? का? काय नाही, येशील का तू सोडायला? येतो, पण घरच्यांना काय सांगणार? त्यांना मी करते मॅनेज.